आयला रेकॉर्डच करत राहिले एवढं. तर नमस्कार मित्र, सकाळपासून आम्ही घरी बसलो कारण भरपूर पाऊस पडत होता. पाऊस तर पडला पाहिजे, पण त्यामुळे आम्ही घरातच बसलेलो. पण आता आम्ही चाललोय कुठे कुठे काय किती पाणी साचले हे बघण्यासाठी, पावसाचा आढावा घेण्यासाठी घराच्या बाहेर पडलेलो आहे मी आणि माझा भाऊ. ठीक आहे, आम्ही चाललोय आता पाऊस कुठं कुठे किती कसा काय पडलाय ह्याचा आढावा घेण्यासाठी. आता आम्ही ह्या साईडने गेलो, त्या साईडनं पूर्ण रोड ब्लॉक आहे. आता आम्ही जरा फिरून चापेकर चौकातून त्या साईडनं आदित्य बिर्लाच्या समोर जायचा प्रयत्न करतो. तिथून रोड आहे का बघूया आपण. पण रोड बंद आहे. रोड कुठनं चालू आहे नक्की? लंडन ब्रिज चालू आहे, ह्या साईडनं पण रोड बंद आहे. आता जायचं तर जायचं कुठनं? लय प्रॉब्लेमॅटिक आले. आता रोडवर ब्रिजवरनं बघू. अवघड आहे. आज कुणीही कात्रा साईडला जाऊ शकत नाही, कुठेही फिरायला जाऊ शकत नाही. चुकून बरं आम्ही सातारला गेलो नाही. सातारला गेलो असं तर यायचे वांदे झाले असते. आम्ही मध्येच अडकून पडलो असतो. नशीब कुठनं सुचलं बाबांना रात्री की भैया आपण धोम धरणाला जाऊ. कुठे काहीतरी म्हणले मला कुठेतरी जाऊ. लय पाऊस पडतोय, इथं नको जायला. आणि त्यानंतर आम्ही गेलो नाही तर आमचं हॉटेल उद्या डेफिनेटली बरं राहीलच. चला, भरपूर असं पाणी चढलेलं आहे पुण्यात आकुर्डीमध्ये, BCMC मध्ये. असं इथपर्यंत पाणी बघणाऱ्यांची खूप बरं शोभतच. तिथनं बसच पाणी साठलं. असं पाण्याखालून जावं लागतं. तर अशा पद्धतीनं आता आम्ही चाललो घरी. भरपूर ठिकाणी पाणी साठले, त्यामुळं बऱ्यापैकी फिरता आलं नाही जास्त. भरपूर रोड बंद आहेत. पुढे पहिल्यांदा एवढं पाणी साठलं तर झाला आपला. मस्त फिरलं, जरा बरं वाटलं. घराच्या बाहेर पडलं की जरा बरं वाटलं. पाऊस बघितला, पाणी बघितलं.